मानवाचा मानवतेचा माणूस वाढण्याचा संदेश देणारे शास्त्री सिंह शास्त्री प्रकारात भगवान गौतम बुद्ध ज्यांनी तुमच्या आमच्या सगळ्याला जगण्यासाठी एक कायदेशीर संविधान लिहिलं, ज्याच्या माध्यमातून हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट झाली, असे तुमचे आमचे साऱ्यांचे उदाहरक विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळं स्वराज्य संकल्पनेचा सर्वात प्रथम आपल्याला अनुभव आला, ते छत्रपती शिवराय, ज्यांनी आरक्षण हा एक महत्त्वाचा विषय, ज्यांच्यामुळं आज खऱ्या अर्थानं सन्मान आपल्याला घेऊन नंतर ते राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी आरक्षणाची मोठी पेटवली. या सगळ्यांनाच बाबासाहेबांनी जे बौद्ध नायक आहे त्या बौद्ध नायकांना आणण्याचं काम केलं. शिक्षणाची दावे सर्वात प्रथम महिला वर्गासाठी खुली केली ते तात्यासाहेब ज्योतिबा फुले, तसेच माता रमाई माता भीमाई यासाठी माता जिजाई यांच्या सर्वांच्या कार्यास पंचांग प्रणाम करतो. तसेच या धर्मसंस्थेच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचा एक महत्त्वपूर्ण जगण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला, तो म्हणजे बौद्ध धर्म. आणि या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी तुमची आमची साऱ्यांची मातृत्व संस्था ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अखिल भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर, तसेच महाउपासिका माता नंतर ज्यांनी खऱ्या अर्थाने या धर्माचा गाडा तितपत आणण्यासाठी या धर्मसंस्थेच्या माध्यमातून एक काम केलं जातं. ती तुम्हाला सर्वांची भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका, या शहापूर तालुक्याच्या वतीनं या वर्षवासाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन मालिकेसाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शानं पुनीत झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक असा सूर्य, ज्ञानाचा सूर्य, की ज्याच्या प्रखर तेजानं आज समाज जीवन उजळून निघालेला आहे. आणि अशा या महामानवाचे पाय या किनवली भूमीला लागले होते. त्याच पवित्र भूमीमध्ये या किनवली नगरातील नगरवासी लोक आहेत, ते उपस्थित आहेत. आज त्या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहे. खऱ्या अर्थानं धम्माचा गाडा तुम्हाला पुढे नेता येत असेल तर मागे होऊ नका, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सूचित केलं होतं. आणि त्याचप्रमाणे या धम्माच्या गाड्याला कुठेतरी आपला हातभार लागला पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याच्या वतीनं प्रवचन मालिकेसाठी मी बौद्धाचार्य तथा संस्कार सचिव शहापूर तालुका या किनवली नगरामध्ये प्रवचन मालिकेसाठी आलेलो आहे. मला जो विषय दिलेला आहे तो महामंगलसूत्र. वास्तविकता तथागत भगवान गौतम बुद्धांनी तुमच्या माझ्या सर्वांच्या भविष्यासाठी, जगण्यासाठी, प्रत्येक श्वासावर नियंत्रण करण्यासाठी सद्धर्म असा दिलेला आहे. या सद्धर्माच्या माध्यमातून हा धर्म जरी या भारत देशामध्ये निर्माण झाला असता तरी त्याची जे काही वटवृक्ष आहे, हा वटवृक्ष जगातील 109 देशामध्ये पसरलेला आहे. आणि त्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार आज मानवी जीवनाला एक चांगल्या पद्धतीचा आकार देत आहेत. आणि याच आकारामुळे आज जग म्हणता युद्ध नको बुद्ध हवाय. म्हणजे अशा पद्धतीमध्ये बुद्धांच्या विचारांची जी काही एक महत्त्व आहे, जी काही विचारांची शृंखला आहे, ही शृंखला मानवी जीवनावर अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये सुसंस्कृत आणि संपन्नतेने जगण्यासाठी हा धर्म आपल्याला मिळालेला आहे. या धर्माचं पुनर्जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि तुम्हाला सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आज त्याच दीक्षेच्या माध्यमातून आज तुम्ही सारेजण सन्मानानं, मानानं आणि खऱ्या अर्थाने चांगल्या घरामध्ये राहिलेलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांचे उत्तर आहे. हे उत्तर कधीच भेटणार आहे. आज धर्मसंस्थेच्या माध्यमातून मला महामंगलसूत्र या विषयावर मला प्रवचन करण्यासाठी सूचित केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आज तुमच्याकडे एक सुसंवाद साधणार आहे. धर्मातील एक महत्त्वाचं असं हे महामंगलसूत्र आहे. ज्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध आज तुमच्याकडच्या आश्रमामध्ये असताना त्या ठिकाणी वृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले होते. तथागत भगवान गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले असताना त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचं जे तेजोपित स्वरूप ज्या व्यक्तीनं पाहिलं, तो व्यक्ती त्या ठिकाणी चालला होता, तो शांततेने तो उभं राहिला. तसं पाहू गेलं
त्यामुळे या महानामावर आपण चांगलं जगण्यासाठी काय काय करावं लागेल या संदर्भामध्ये जर मार्गदर्शन घ्यावं. तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा ध्यानस्थ अवस्थेत बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना अभिवादन केलं. अभिवादन केल्यानंतर त्यांनी तथागत गौतम बुद्धांना विचारलं, तथागता, मानवी जीवनामध्ये चांगली कर्तव्य कुठली की ज्याच्या अनुषंगाने चांगलं जीवन जगता येईल. आपण पाहतो की प्रत्येकाला आज या ठिकाणी सुखाचं जीवन जगावंच वाटतं, पण सुख हे सहजासहजी मिळत नाही. कारण म्हण लिहिली आहे, दुःख पाहता पळता एवढं आणि सुख पाहता जवळ एवढं. आणि त्यामुळे जवळातलं आपल्या सुख शोधायचं आहे, सुखाची शृंखला तयार करायची आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य हे व्यतीत करायचं आहे. कारण एकंदरीतच मानवाला मिळालेलं जे काही जीवन आहे हे जीवन असं आहे की ते फक्त काही दिवसांकरता आहे, काही रात्रींकरता आहे. त्यानंतर मात्र पुन्हा त्याच्या पहाट उघडत नाही. ही प्रत्येकाच्या जीवनातली गोष्ट आहे. कारण आपण सुद्धा ज्या मानवांच्या पोटी जन्म घेतलेले आहे ते आपले जे पूर्वज होते ते पूर्वज सुद्धा आता जिवंत राहिलेले नाही. मग आपण जे जिवंत आहोत, आपल्याला सुद्धा काहीतरी संस्कार असला पाहिजे. जीवनामध्ये संस्कार नसेल तर मात्र आपल्या जगण्याला काय अर्थ नसतो. आणि म्हणून त्या सत्पुरुषाने तथागत भगवान गौतम बुद्धांना विचारलं की तथागता नक्की महामंगल कर्म कुठली. त्यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शांत चित्ताने त्याला बसायला सांगितलं आणि त्याला म्हटले की 38 वर्ष महामंगल सूत्र आहे. या 38 महामंगल सूत्राच्या अनुषंगानं तू जगण्यामध्ये सुख प्राप्त करू शकशील. मग ही 38 महामंगल सूत्र होती. तर त्यापैकी जे काही बौद्ध भिक्खू आहेत त्या बौद्ध भिक्खूंसाठी 38 महामंगल सूत्र आहेत. पण आम्ही सारे जे काही गृहस्थांचे लोक आहोत आमच्याकरता 12 महामंगल सूत्र आहेत. त्या 12 महामंगल सूत्रांचा ओघ आपण करणार आहोत. आणि म्हणून ती गाथा कशी आहे, एक विश्रुत एक समजा भगवता सावधी विगत चेतमणी अनंत तुमचे कसे आगामे अतोयवंत देवता अभिगंती अभिगंती अभिगंत म्हणणारे एक भक्तांतासी टिपटापूरच भगवंत गाथाय रचवसी. तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्याला काय सांगितलं तर त्यांनी सर्वप्रथम सांगितलं बहुदेवा साच मंगलाने रचनेऊ अका विधान सुलतान देवी मंगलोत्तम. तर स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मंगलाविषयी विचार केला तर चांगलं मंगल कुठलं हे तथागतांनी पुढे मांडलं. तथागत म्हणतात आसेवनाच्या बालानं पंडितांच्या सेवना पूजयाचं पूजनीयानं येतं मंगलोत्तम. आपल्या जीवनामध्ये आपण पुरुषांची संगत केली पाहिजे, चांगले मित्र मिळले पाहिजे, शहाण्या माणसांची संगत केली पाहिजे, पूज्य लोकांची पूजा केली पाहिजे. हेच मंगल आहे असं का म्हटलं गेलं. तर चांगल्या विचाराची जी माणसं आहेत त्या चांगल्या विचाराच्या माणसांमुळं आपल्याला जगण्याची दिशा मिळते. एखादी व्यक्ती दुःखी असेल त्याला चांगल्या व्यक्तीचा संबंध आला असेल, चांगल्या विचाराच्या व्यक्तीबरोबर तो बसला असेल तर त्याचं ते दुःख कमी होतं. आणि म्हणून असे गुणाचं बाळांना परिधानाचं सेवना पूजयाचं पूजनीयानं येतं मंगलोत्तम. पतिरूपदेश वाचून तो वेच करत अत्यंत समोर येतं मंगलोत्तम. आपण अनुकूल स्थळी राहिलं पाहिजे, चांगल्या स्थळी राहिलं, चांगल्या ठिकाणी राहिलं पाहिजे, चांगल्या गोष्टी आपण संपादन केल्या पाहिजे. आपण सन्मार्गावर आपण चालत करू पाहिजे. तथागत भगवान बुद्धाचा धर्म हा कसा आहे, सन्मार्गावर चाललेला आहे. जवळपास 2,500 वर्षापासून तथागत भगवान बुद्धाचा धर्म आज जगामध्ये आपल्याला पाहतोय. चांगल्या पद्धतीमध्ये तथागत बुद्धांचे विचार करून आज जग समृद्ध होतोय. तथागत भगवान बुद्धांच्या वेळेला पानांचा शोध लागलेला होता. कुठल्या पानांचा? आपण तिथं पुस्तक लिहितोय, लिहिलेली पानं आपण वाचतोय. म्हणजे पुस्तक व ग्रंथ निर्मिती ही तात्कालिक स्थितीमध्ये झालेली नाही. कारण तिथं तशी झाली असती तर सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपी आणि पाली भाषा यांचा उल्लेख दगड पाषाणामध्ये केला असता. म्हणजे याचा अर्थ तथागत भगवान बुद्धांचे विचार हे तात्कालिक स्थितीमध्ये लोकांनी जे जे काय ऐकले ते अंगीकारले ते एकमेकाला सांगितले. त्यानंतर सम्राट अशोकाने जी काही धर्मसंस्कृती बोलवली तथागत भगवान बुद्धांच्या निर्माणानंतर 500 वर्ष बोलवली. आणि या 500 वर्ष बोलल्यानंतर त्यांनी तथागत भगवान बुद्ध दिसतात कसे पिढ्यानपिढ्या लोक सांगतच नसतात ते असे दिसतात, ते असे दिसतात, ते असे दिसतात. आणि त्या पद्धतीमध्ये तथागत भगवान बुद्धांचं शिल्प साकारलेलं आहे. म्हणजे तथागत भगवान बुद्धांचं सर्वात प्रथम शिल्प जे साकारलं असेल तर सम्राट अशोकाने. आणि म्हणून सम्राट अशोकाने 38,000 विहार बांधली आहे. या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांचे विचार आणि तथागत भगवान बुद्धांबद्दल त्यांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग आले सारे
लेण्यांमध्ये तुकडे आहेत. मग आता आपण पाहतो, आता सध्या अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. ती पुस्तकं तथागत भगवान बुद्धांच्या निवळानंतर किंवा सम्राट अशोकानंतर लिहिण्यात आलेली आहे. त्यामुळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काही लेणी आहेत, जी काही विहारं आहेत, जे काही स्तूप आहेत, हे आमचे आधारस्तंभ आहेत, ज्याने बौद्ध धर्म वाढवण्यासाठी सम्राट अशोकाने ते लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे पाषाण संस्कृतीला तोडून त्या ठिकाणी बौद्ध संस्कृती निर्माण केली आहे. आणि याचंच आपण उदाहरण पाहतो. अजिंठा आहे, त्याच्यात तक्षशिला नावाची विद्यार्थी झाले. आपल्या आजूबाजूला जी काही लेणी आहेत त्या लेण्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. त्या ठिकाणी गौतम बुद्धांचे विचार बोललेले आहेत, आपण ऐकले पाहिजे. ज्यांना कोणाला गांभीर्य येते ते भाषा येते त्यांच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. आपले पूर्वज एवढे जबरदस्त हुशार होते की त्यांनी जे जे ज्ञान होतं ते सगळ्यांना माहित होतं. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी मृत्यू होणार आहे. मृत्यू या जगातलं सर्वात शाश्वत सत्य आहे. आपण जगत असताना आपल्या आजूबाजूला जिथे लोक वावरतात ती लोक चांगली असली पाहिजे. नाहीतर काय होतं, कामाची शिकवणारी लोक जी असतात ती लोक चांगले संबंध बिघडवतात. चांगल्या माणसाला सर्वात प्रथम दुःखाचे दिवस पाहावे लागतात, वाईट माणसाला नाही. वाईट माणसाला तो हवे करत असतो, त्याला माहीत असतं की काय नाही असते तो, पण दुःख तथागत भगवंत म्हणतात कर्माचा फेरा, कर्मांचा सिद्धांत हा एवढा जबरदस्त असतो की तिथं मात्र कोणाचाही उशिरा चालत नाही. तिथं फक्त आपल्या सत्कर्माचा उशिरा चालतो. आणि म्हणून चांगलं जीवन जगण्यासाठी आपण सत्कर्माचा वापर केला पाहिजे. यानंतर बाहू सच्चनसिबत्व विनियोज सुसित सुभाषिताच्या वाचा येतं मंगलमुक्तम. आपल्या आम्ही बहुशुकपणा असलं पाहिजे. कधी आम्ही पुस्तक ऐकलं पण पाहिजे. आपण काय करतो, पण आपण ऐकलं पण गेलं पाहिजे. म्हणजे हा बहुशुकपणा जेव्हा आपण येतो त्यावेळी आपला सामाजिक विकास करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती होते आपल्या अंगामध्ये. त्यानंतर शिस्तता पण असली पाहिजे. आपल्यापेक्षा वरिष्ठ लोक जे आहेत त्या वरिष्ठ लोकांचं आपण ऐकलं पाहिजे, ते ज्ञान देताचं ज्ञान घेतलं पाहिजे. होतं कसं, मागच्या पिढीपेक्षा आताची पिढी थोडीशी ॲडव्हान्स असते. आताची पिढी कशी असते, त्यांना जास्त थोडंसं ज्ञानाची जी परिभाषा थोडीशी वेगळी झालेली असते. आपल्या मागच्या पिढीमध्ये लोकांकडे मोबाईल नव्हते. 1989 साली जवळपास दूरदर्शनवर पहिल्या चॅनलला DD1 तर तुम्ही आधी लोक सिनेमा बघायचे. ते सिनेमा बघायला ते थिएटरमध्ये जायचे. ते सिनेमा व्हिडिओ असायचे लोकांकडे, ते व्हिडिओ बघायला लोक जायचे. अशा पद्धतीची लोक साधन होती. आज तुमच्या स्वतःच्या हातात मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये सारी दुनिया तुमच्याजवळ आलेली आहे आणि ती जवळ तुम्ही आलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहिजे तर पुन्हा मिळू शकता. पण मात्र माया, ममता, कारुण्यता, दुसऱ्याबद्दल आपुलकी हे तुमचं मात्र तुमच्या दृष्टीचं कसा लागतात हे तर तुम्ही स्वतः निर्माण केले पाहिजे. आणि ते जेव्हा तुम्ही निर्माण करतो त्यावेळेस सुख लागतं. आणि म्हणून तथागत भगवंत म्हणतात, बाहू सच्चनसिबत्व विनियोज सुसित सुभाषिताच्या वाचा येतं मंगलमुक्तम. त्यानंतर त्यांनी सांगितलं, माता पितृपटानं दारस संग अनाकुलाच्या म्हणता येतं मंगलमुक्तम. तथागत भगवंत म्हणतात, तुम्हाला ज्याने जन्म दिला ते तुमचे आई आहे, ते तुमचे आईवडील. त्या आईवडिलांची सेवा करा. त्या आईवडिलांना काय लागतं की नाही त्यांचं जरा बघा, ते खूप सुख आहे. आईवडिलांच्या काहीच गैरात सुखाचा मार्ग आहे. पण आम्ही मात्र सुखाचा मार्ग कुठं शोधतो ते आपण पाहिलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. तथागत भगवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक आहेत, शिवराय आहेत, शाहू महाराज आहेत, फुले आहेत, ते सारे आमचे आदर्श आहेत. त्या आदर्शांच्या क्षणी आम्ही वाचन केलं पाहिजे. त्यांनी काय काय लिहिलंय, काय काय ठेवलंय हे आम्ही ऐकलं पाहिजे. त्याच्या पद्धतीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. आज ही सारी मंडळी आहेत ना, या मंडळीतून पुन्हा त्याग केलेला आहे. मी प्रत्येक दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सोन्याचे दिवस दिलेत ना, ते सोन्याचे दिवस देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या काळात सोडलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची स्वतःची 3 मुलं, 1 मुलगी आणि पत्नी या समाजाच्या विकासासाठी काम लावलेले आहेत. आज सांगा, एवढ्या त्यांच्या जवळच्या व्यक्ती त्यांच्याजवळ निघून गेल्यानंतर माणूस कोसळतो, कोलमडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही समाजाची माझी लेकरं आहेत. बाबासाहेब ही गोष्ट अशी की सगळ्यांचीच बाबा आहे. आपल्या आजोबा त्यांना बाबा म्हणतात, मी त्यांना बाबा म्हणतो, माझे नातवंड त्यांना बाबा म्हणतील, येणाऱ्या पिढी सुद्धा बाबा म्हणतील. बाबा म्हणजे काय,
तर बाबा म्हणजे एक जबरदस्त मोठं आदर्श स्थान, आदर्शाचं स्थान की ज्याचा आपण सर्वजण ऐकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आमच्या सगळ्यांकडे याच्या उत्तरासाठी खूप मोठे कष्ट केलेले आहेत. आज आपण पाहतो त्या कष्टाच्या जोरावर आम्ही चांगले कपड्यात राहतो, चांगल्या लोकांत जातो, चांगलं शिक्षण घेतो, चांगल्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 सूचनांचं अतिशय चांगल्या पद्धतीने पालन करतो. हे सारं बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर लावलेला जो वृक्ष आहे ना, हा वृक्ष पसरला पाहिजे. मोठा वृक्षात राहण्याची छाया ही आपल्या सर्वांना शांत मिळाली पाहिजे. यानंतर दामुच्च धम्मचर्याचे प्रार्थनाचे संघ हो अनापुलाच्या म्हणता येतल मंगल उत्तम. आपल्या सगळ्यांना दान करण्याची खूप सवय असते. दान केलं तथागत भगवंत बुद्धांनी सांगितलं की दानी व्यक्ती जी आहे ही दानी व्यक्ती सुख आणि शांततेने झोपते. सर्वात महत्त्वाचं झोपेचं आहे. माणसाला एकदम ताजं अनुभव वाटतं ज्यावेळी तो झोपेत उठतो. त्याची सर्व इंद्रिय ज्यावेळी शांत चित्ताने कोवलेली असतात आणि ज्यावेळी तो उठतो त्यावेळी त्याला अतिशय प्रसन्न वाटत असतं. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा. त्यामुळे माणसाला झोप महत्वाची आणि म्हणूनच तथागत भगवंत म्हणतात ज्या माणसाला शांत झोप आहे त्या माणसाचं जीवन सुखकर आहे. झोपेसारखं दुसरं औषध नाही. त्यामुळं ही झोप आपल्याला पुरेशी जेवढी गरजेची घेतल्यानंतर आपला उद्धार हा होत असतो. त्यानंतर तथागतांनी सांगितलं की दानाची परिभाषा जी आहे त्या दानाकरता आपण तथागतांना बोलतो आपण की त्यांना वेळोवेळी दान देण्यात आलं. तथागतांच्या जीवनामध्ये अनेक पद्धतीने लोकांनी दान दिल्याच्या गोष्टी आपण ऐकतो वाचतो. तथागतांच्या या दानाच्या कृतीमुळं अनेक लोक धर्मामध्ये आले. मी प्रत्येकाने सांगतो की धम्म आचरण म्हणजे काय, धम्म ऐकणं म्हणजे काय. धम्मसवय कालो आणि बदलता, धम्मसवय कालो बदलता, धम्मसवय कालो बदलता. तथागत भगवंत बुद्धांचा धम्म ऐकल्यानंतर श्रवण केल्यानंतर काय होतं तर त्याचा उत्तर मी प्रत्येक वेळेच्या आजीचं देतो की आजी ज्यावेळी धम्मप्रवचन चालत होतं त्या आजी लांबून उभी राहत होती. कारण की आजच्या जिंकून त्याच्या झोपडीमध्ये माझ्या झोपडीत त्या चुरू देईल की काय अशी भीती त्या आजीला होती आणि म्हणून ती आजी लांबून ती आजी कष्ट नव्हती. त्या आजीला काय चाललंय कशाने लोक बसते हे फक्त तिला वाटायचं आणि मग असंच एक दिवस तिने तिच्या कानाने फक्त बाबा काय चाललंय हे ऐकू दे तरी त्यावेळेस बुद्धांनी सांगितलं यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, जायचं असेल तर जा. हे 3 शब्द त्या माऊलीने तिच्या कानात ऐकले आणि ती रात्री झोपी गेल्यानंतर ही माऊली फक्त बडबड होती किंवा कुठं होती यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, जायचं असेल तर जा. प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द किती तोलाने बोलायचा आहे. हिऱ्यासारखा, हिऱ्यापेक्षा सुद्धा परिचय चांगला शब्द आहे. कारण तथागत बुद्धांना अंगीकारलं त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या आजीच्या घरात सोड शिरल्यानंतर ती आजी म्हणाली यायचं असेल तर या. सोड मग आता मनात घाबरले की या आजीने पडले. बसायचं असेल तर बसा. आता त्यांना आनंद वाटला की या आजीने आम्हाला बसायला सांगितलं म्हणजे त्या पोटीच्या मध्ये बसू आणि जायचं सुद्धा. आता मात्र ते खूपच अत्यानंद झाले आणि त्यांनी तिथनं पळ काढायचं ठरवलं. ते ज्यावेळी पळ काढत होते त्यावेळी नगरातील त्या बाजूची ज्या लोक होती त्या लोकांनी पाहिलं की या आजीच्या घरात पळलं काय वेळ असतं तर पहिलं चालतोय. त्यांनी पळताना चोर पाहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आजीला म्हटलं आजी तुझ्या घरातल्या सगळ्या वस्तू बरोबर आहेत का. आजी म्हणतो हो बाबा माझा कटाक्ष आहे सगळ्यांकडं, अजिबात माझी कुठली वस्तू गेलेली नाही, सगळ्या वस्तू स्थिरतावर आहेत. मग त्याने सांगितलं आजीला आजी काल आजी तुझ्या घरात चोर शिकवली त्या चोरांनी काही वस्तू तर गेल्या नाहीत का. त्या आजीने सगळं पाहिलं आणि त्या आजीचं काही गेलेलं नव्हतं. तथागत भगवंत बुद्धांचा धर्म बघा किती श्रेष्ठ आहे. तथागत बुद्धांची वाणी किती श्रेष्ठ आहे. तात्कालिक स्थितीमध्ये तथागत बुद्धांच्या वाणीला किती मोठी किंमत होती आणि त्याच अनुषंगानं आज आपण प्रगत जग जे पाहतो ते बुद्धाच्या वाणीनं प्रगत झालेलं आहे. कारण आज आपण पाहतो की जागतिक काही मानसिकता आहे त्या मानसिकतापैकी 3 मानसिकता आहेत त्या बुद्धांच्या विचारांना प्रेरित आहे. बुद्धांचे विचार केले आज आपण पाहतो